वर्षभर दुखत होतं पोट. तपासताच डॉक्टर हादरले. एकच खडबड. 5 मजली हॉस्पिटल क्षणात बंद. नर्स घरी पळाल्या. काय होतं त्या महिलेच्या पोटात? इतका मोठा धक्का की संपूर्ण वैद्यकीय पथक पळालं. नेमकं असं काय दिसलं तपासणीत की वातावरणच बदललं? ती महिला शांतपणे खुर्चीत बसली होती. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात झोपेचा अभाव आणि आवाजात वेदना. वर्षभरापासून दुखतंय एवढंच ती म्हणाली. सुरुवातीला साधी पोटदुखी म्हणून दुर्लक्ष झालं. घरच्यांनी गॅस असेल, आम्लपित्त असेल असं म्हणत औषधं दिली, पण वेदना कमी झाल्या नाहीत. उलट दिवसेंदिवस वाढतच गेल्या. रात्री झोप लागत नव्हती. पोटात जडपणा जाणवत होता. चालताना दम लागत होता. कपडे घट्ट वाटू लागले होते, पण वजन वाढल्यासारखंही दिसत नव्हतं. शरीर काहीतरी वेगळेच संकेत देत होतं आणि ती वेदना आता रोजची सोबती झाली होती. काही दिवसांनी तिला पोटाचा आकार वेगळा वाटू लागला. आरशात पाहताना तिला स्वतःचं शरीर अनोळखी वाटू लागलं. हे नेमकं काय चाललंय हा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता, पण धास्तीमुळे ती डॉक्टरांकडे जायला उशीर करत होती. वेदना इतक्या वाढल्या की शेवटी तिला उपचारासाठी जावंच लागलं. तपासणी सुरू झाली. डॉक्टरांनी शांतपणे विचारपूस केली, पोटावर हात ठेवून तपासलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी गंभीर भाव उमटले. काहीतरी वेगळं जाणवत होतं. तिला लगेच पुढील तपासण्या करण्याचा सल्ला देण्यात आला. मशीनसमोर ती पडली होती. स्क्रीनवर काहीतरी स्पष्ट दिसत होतं. डॉक्टरांचे डोळे त्या स्क्रीनवर खिळले होते. खोलीत शांतता पसरली. सहाय्यक एकमेकांकडे पाहत होते. तपासणी संपली, पण डॉक्टर काही क्षण शांतच राहिले. त्यांनी पुन्हा रिपोर्ट पाहिला, पुन्हा तपासलं, खात्री करून घेतली. कारण जे दिसत होतं ते साधं नव्हतं. इतकं मोठं काहीतरी पोटात वाढतंय आणि आयुष्यभर कुणालाच कळलं नाही. दरम्यान तिची अवस्था अधिकच खालावत होती. तिला श्वास घेण्यात त्रास होत होता. अन्न पचत नव्हतं. थकवा वाढत होता. तिच्या चेहऱ्यावरची भीती आता स्पष्ट दिसू लागली होती. रिपोर्ट्स आले. कागदावर काही आकडे, काही शब्द, पण त्यामागचं वास्तव भयंकर होतं. डॉक्टरांनी सगळी माहिती एकत्र केली. इतर तज्ज्ञांना बोलावलं. एकट्याने निर्णय घेणं शक्य नव्हतं. तिच्या शरीरात काहीतरी प्रचंड वाढलं होतं. इतकं मोठं की आतडी, मूत्राशय, रक्तवाहिन्या सगळ्यांवर त्याचा परिणाम होत होता. प्रत्येक अवयव दाबला जात होता. त्यामुळेच वेदना, जडपणा आणि झोपेचा अभाव होत होता. तिचा रक्तगट दुर्मिळ होता. शरीरात रक्ताची कमतरता होती. शिवाय इतर आजारही होतेच. त्यामुळे शस्त्रक्रिया करायची म्हणजे मोठा धोका, पण पर्यायही नव्हता. घरच्यांना परिस्थिती सांगितली गेली. त्यांच्या चेहऱ्यावर धास्ती स्पष्ट होती. इतकं गंभीर आहे का, त्यांनी विचारलं. डॉक्टरांनी शांतपणे होकार दिला. शस्त्रक्रियेचा दिवस ठरला. ऑपरेशन थिएटरमध्ये तणावपूर्ण वातावरण होतं. प्रत्येक जण आपल्या जबाबदारीत मग्न होता. ती गाठ आसपासच्या अवयवांना दाबत होती. रक्तवाहिन्यांच्या जवळ होती. थोडीशी चूक झाली असती तर मोठा धोका निर्माण झाला असता. तासंतास चाललेली शस्त्रक्रिया अत्यंत सावधगिरीने पूर्ण झाली. प्रत्येक अवयव सुरक्षित ठेवत ती गाठ वेगळी करण्यात आली. शेवटी जे बाहेर काढलं गेलं ते पाहून सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. वजन मोजलं गेलं आणि आकडा ऐकून पुन्हा एकदा शांतता पसरली. तब्बल 11 किलो वजनाची ती गाठ होती. होय, वर्षभर पोटदुखी सहन करणाऱ्या त्या महिलेच्या शरीरात 11 किलोची वाढलेली गाठ होती. ही साधी गाठ नव्हती. ती गर्भाशयाच्या स्नायूंमधून वाढलेली फायब्रॉईड होती. इतक्या प्रचंड आकाराची फायब्रॉईड दुर्मिळच मानली जाते. शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती स्थिर होती. रक्तस्राव नियंत्रणात राहिला. सर्व अवयव सुरक्षित होते. तिच्या चेहऱ्यावर वेदनेऐवजी आता हलकं हास्य दिसत होतं. वर्षभराचं दुःख, भीती आणि अनिश्चितता अखेर संपली होती. डॉक्टरांच्या कौशल्यामुळे एक मोठा धोका टळला होता. ही घटना एक इशारा आहे. शरीर सतत संकेत देत असतं. वेदना दुर्लक्षित करू नका. वेळेत तपासणी केली असती तर कदाचित ही गाठ इतकी वाढली नसती. वर्षभर दुखत होतं पोट आणि शेवटी उघड झालं की ते वेदनांमागे लपलेली होती 11 किलो वजनाची फायब्रॉईड गाठ. एकच खडबड उडवणारी, पण वेळेवर उपचाराने टळलेली मोठी दुर्घटना.